नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, दरवेळेस आपल्याला करावी लागत असते ती पीक पाहणी। तर आता रब्बी हंगामाचा पीक विमा भरणा झाला असेल तर तुम्हाला आता रब्बी हंगामाची पीक पाहणी करण्यासाठी इथं मोबाईल देण्यात आलेली आहे। आणि आता रब्बी हंगामाची पीक पाहणी सुरू झालेली आहे, 10 डिसेंबर रोजी झालेली आहे, परंतु 3 दिवस ॲप्लिकेशन चाललं नाही आहे। तर आज ॲप्लिकेशन हे सुरळीत चालू झालेलं आहे। तर आपल्याला पीक पाहणी करून घ्यायची आहे। तर पीक पाहणी कशा प्रकारे करायची ही आपल्याला दरवेळेस माहीत आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला करून परत एकदा दाखवणार आहे। तर आता ह्या पीक पाहणीची तुम्हाला तारीख एक लक्षात ठेवायची आहे। तारीख मी सांगतोय की आता 10 डिसेंबर 2025 रोजी चालू झालेली आहे। तर 24 जानेवारी 2026 या तारखेला शेवट होणार आहे पीक पाहणी करण्याचा। तर आता ही झाली आपल्या शेतकरी स्तरावरून। आता सहाय्यक स्तरावरून जी पीक पाहणीची तारीख आहे ती 25 जानेवारी ते 10 मार्च। तर या कालावधीत आपण जर शेतकऱ्या स्तरावरून आपली पीक पाहणी करणं झालं नाही आहे तर आपण तलाठीमार्फत आपण पीक पाहणी करू शकता। अशा प्रकारे त्यांची तारीख आहे आपल्याला 25 जानेवारी ते 10 मार्च। अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून पीक पाहणी करून घेऊ शकता। तर आता आपण स्वतः कशी पीक पाहणी करायची आहे चला बघूया। काय बदल झाले असतील तर ते तुम्हाला यामध्ये कळून जातील। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आपल्याला प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचे। ओपन केल्याच्या नंतर सर्चमध्ये आपल्याला टाईप करायचे ई पीक पाहणी। तुम्ही मराठीमध्ये करू शकता, इंग्लिशमध्ये करू शकता, ई पीक पाहणी अशा प्रकारे सर्च करायचे। तर पाहू शकता अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन दिसणार आहे। तुमच्या याच्यात जर ॲप्लिकेशन अगोदर असेल तर अपडेट आले असेल अपडेट करून घ्या, नसेल तर डायरेक्टली इन्स्टॉल करून घ्या आणि ओपन करून घ्या। आता हे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे जे परमिशन मागत आहे तर व्हील यूजिंग द ॲप यावर क्लिक करायचे, परत एकदा करायचे आणि ऑल लिमिटेड ॲक्सेस यावर क्लिक करायचं आहे। परत आता आपली गॅलरी दाखवल तर बॅक यायचे। बॅक आल्याच्यानंतर अशा प्रकारे हे दाखवल। आता आपल्याला इकडं हाताने सारायचं आहे, बाकीचं काय वाचायची गरज नाही आहे। तर हे असं सारल्यानंतर पाहू शकता ही आवश्यकता आपल्याला विचारते की आपल्या मोबाईलमध्ये एवढं पाहिजे। तर हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जे आहे फ्युचर आहे, तर यासाठी आपल्याला सारायचं आहे बाजूला। परत अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन येईल। आता इथली माहिती जी आहे स्तरावरील शेतकरी स्तरावरील हे माहिती, परंतु यामध्ये चुकीची देण्यात आलेली माहिती। आता तर इथं आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे। महसूल विभाग तुम्हाला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर हे निवडून घ्यायचं आहे। परत या बाणावर क्लिक करायचं आहे। परत इथं पाहू शकता आता 2 प्रकारे आपल्याला लॉग इन पद्धत दाखवत आहे, इतर आणि शेतकरी म्हणून लॉग इन। तर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इनवर क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर आपला टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर संकेतांक पाठवा यावर क्लिक करायचं आहे। आता आपल्याला 4 अंकी संकेतांक येणार आहे, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तर संकेतांक आलेला आहे, संकेतांक टाकून घेतला। टाकून घेतल्याच्या नंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावर क्लिक केल्याच्यानंतर पाहू शकता खातेदार निवडा। आता इथं खातेदाराचे नाव यामध्ये या मोबाईलवर अगोदर जी पीक पाहणी केली असेल तर ते इथं दाखवण्यात येतील। तर आता इथं नवीन पद्धतीने कशा प्रकारे जोडायचे ते तुम्हाला इथं दाखवून देतं। आता नवीन खातेदार नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथं आपल्याला जिल्हा निवडून घ्यायचा आहे, परत तालुका निवडून घ्यायचा आहे, गाव निवडून घ्यायचं आपल्याला। आता हे गाव कोणतं निवडायचं, तुमचं राहतं ठिकाण नाही निवडायचं आहे, जिथं तुमची शेत आहे तिथं तुम्हाला हे ठिकाण निवडून घ्यायचं आहे। निवडायच्या नंतर आता या बाणावर क्लिक करायचे। परत इथं पाहू शकता आता आपल्याला इथं गट क्रमांक, पहिले नाव, मध्य नाव, आडनाव, खाते क्रमांक याद्वारे तुम्ही तुमचा गट क्रमांक शोधू शकता। आता डायरेक्ट गट क्रमांक माहीत असेल तर गट क्रमांकावर क्लिक करायचं आहे, गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे, शोधा बटनावर क्लिक करायचं आहे। परत इथं पाहू शकता आता त्या 7/12वरील संपूर्ण नाव इथं खाली दाखवण्यात येणार आहेत। तर या 7/12वर तुम्हाला कोणाची पीक पाहणी करायची ते इथं निवडायचं आहे। तर मी इथं निवडून घेतले आणि बाणाच्या या एरोवर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता खाते क्रमांक इथं दाखवण्यात आलेला आहे, तपासा आपल्याला असं विचारते। आता काही शेतकऱ्यांचे 2-3 खाते क्रमांक असतील तर तुम्हाला इथं तपासून घ्यायचं आहे। आता या बाणावर क्लिक करायचं आहे, माझं बरोबर आहे, तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे, ठीक आहे बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथं खातेदाराच्या नावावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता आपल्याला हे नाव दाखवण्यात आलेलं आहे। या
नाव क्लिक करून परत आपल्याला ह्या बाणाच्या एरोवर क्लिक करायचे आणि आता आपलं होम पेज ओपन झाले. पाहू शकता पीक पाहणी सुरू ठेवण्यासाठी अपडेट खाता बटनावर क्लिक करा. ठीक आहे, या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं पाहू शकता हे ब्लँक करण्यात आलेलं आहे. तर परत इथं आपल्याला खाता अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर ओपन झालेले जातं ऑप्शन. आता इथं आपल्याला पीक माहिती नोंदवा या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. आता खाते क्रमांक 2-3 दाखवले. तुम्हाला कोण्या खाते क्रमांकाची करायची ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. भूमापन क्रमांक म्हणजे गट नंबर तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. जमिनीचे एकूण क्षेत्र दाखवण्यात येईल. आता पोट खराब तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. हंगाम दाखवण्यात येईल. हंगाम कोणता आहे तुमचा? रब्बी आहे. रब्बी झाल्यानंतर पाहू शकता पिकाचा वर्ग निवडायचा आहे. यामध्ये आपल्याला निर्बळ एक पीक हे निवडून घ्यायचे आहे. निर्बळ पिकाचा प्रकार आपल्याला इथं निवडायचा आहे. पीक निवडायचं आहे. परत पिकाची झाडे नावे आता इथं आपल्याला तुमचं जे काय असेल ते निवडून घ्या. माझा हरभरा आहे तर हरभरा इथं मी निवडून घेतो. हरभरा निवडायच्या नंतर आता इथं जे आहे क्षेत्र तुम्ही स्वतः टाकू शकता. आता इथं 60 आर दाखवण्यात आलं आहे. समजा की त्यामध्ये 40 आर हरभरा आहे तर त्यामुळे आणि 20 आर जे असेल तुमचं इतर काही पीक असेल तर तिथं तशा प्रकारे तुम्ही निवडू शकता. परंतु माझं पूर्ण क्षेत्र हरभरा आहे त्यासाठी पूर्ण क्षेत्र भरा या बटनावर क्लिक करतो आणि पाहू शकता संपूर्ण क्षेत्र माझं इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता वरती सारायचं आहे. तर मित्रांनो आता इथं जलसिंचनाचे साधने या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुमचं काय असेल ते इथं निवडून घ्या. कोरडवाहू असेल, खाजगी असेल, कालवा सरकारी कालवा असेल, कूपनलिका बोरवेल असेल तर मी इथं सरकारी कालवा आहे तर ते कालवा टाकून घेतला. आता सिंचन पद्धत कोणती असेल ते तुम्ही इथं निवडून घ्या. माझं इथं तुषार सिंचन असेल किंवा अन्य प्रकारे सिंचन यावर बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्याच्यानंतर आता इथं लागवडीचा दिनांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता लागवडीचा दिनांक तुम्ही पीक विमा भरताना वेगळा असेल आणि इथंही वेगळा झालं तरी काही हरकत नाही आहे. कारण इथं आता तुम्ही जर तारीख याच्या अगोदर निवडली असेल तर त्या तारीख ब्लँक करण्यात आलेल्या आहेत. तिथं मी 26 तारीख वर क्लिक करतो आणि ओके बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्याच्यानंतर पुढे जा बटनावर क्लिक करतो. इथं ऑल लिमिटेड ॲक्सेस या बटनावर क्लिक करायचे. आता या बटनावर क्लिक केल्यानंतर गॅलरी ओपन होईल. आपल्याला परत एकदा बॅक जायचे. आता पाहू शकता जो गट क्रमांक मी निवडला आहे त्यामध्ये मी 0 मीटरवर अंतरावर आहे म्हणजे त्या गटामध्येच आहे मी. त्यामुळे इथं मला काही येणार नाही. तुम्ही जर गटाच्या लांब असाल तर तुम्हाला गटामध्ये जायला सांगणार आहे. वारंवार गटामध्ये जा असं सांगणार आहे. माझं बरोबर आहे. आता इथं पुढे जा या बटनावर क्लिक करतो. पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर छायाचित्र क्रमांक 1 या बटनावर क्लिक करायचे. ऑल लिमिटेड ॲक्सेस या बटनावर क्लिक करायचं आहे. परत एकदा असं थोडं बॅक जायचं. बॅक झाल्यानंतर गटापासूनचे अंतर 0 मीटर ठीक आहे बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं कॅमेरा ओपन झालेला आहे तर असा पिकाचा आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर राईट बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता छायाचित्र क्रमांक 1 झालेला आहे. आता छायाचित्र क्रमांक 2 वर क्लिक करायचं आहे. ऑल लिमिटेड ॲक्सेस या बटनावर क्लिक करायचं आहे. परत एकदा थोडंसं बॅक जायचं आहे. परत इथं गटापासूनचे अंतर 0 मीटर आहे ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. परत एकदा आपल्याला दुसऱ्या अँगलनं फोटो काढून घ्यायचा आहे. आता राईट बटनावर क्लिक करा. दोन्ही छायाचित्र आपले पूर्ण झालेत. खाली राईट बटन दिसतं आपल्याला हिरव्या कलरचं त्यावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता संपूर्ण माहिती इथं बरोबर आहे का आपल्याला एकदा तपासून घ्यायची आहे. तपासल्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे. या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे. पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली ठीक आहे बटनावर क्लिक करा. आता आपली पीक पाहणी झालेली आहे. पिकाची माहिती पाहू शकता आपण. आता हे आपल्याला 48 तासात आपण दुरुस्त करू शकता किंवा नष्ट करू शकता. अशा प्रकारे ही माहिती इथं आपण भरू शकता. आता इथं आपल्याला या बटनावर क्लिक करून होम पेजवर जायचं आहे. होम पेजवर झाल्याच्यानंतर अशा प्रकारे दाखवेल. तुम्हाला बांधावरील झाडे नोंदवायची असेल, कायमपड चालूपड नोंदवायची असेल ते नोंदवू शकता. आता इथं आपल्याला अपलोड करा या बटनावर क्लिक करून अपलोड करावं लागत असतं दरवेळेस. आता गरज नाही कारण तिथून संपूर्ण माहिती होऊन जात आहे. आता इथं गावातील खातेदाराची पीक पाहणी यावर क्लिक करून आपण पीक पाहणी पण बघू शकता कोणाची झाली कोणाची नाही. आता अशा प्रकारे ही पीक पाहणी आपल्याला करायची सोपी पद्धत आहे. यामध्ये काही बदल झालेला नाही. तर अशा प्रकारे पीक पाहणी करून घ्या आणि आपल्या इतरांना पण पीक पाहणी करायला सांगा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.